केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राज्यभर आता स्मार्ट मीटर लावलेले जात आहेत, मात्र त्याला आता अनेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून देखील विरोध होतोय। मी सध्या आझाद मैदानामध्ये आहे। आझाद मैदानात आम आदमी पक्षाकडून स्मार्ट मीटर विरोधात आता सध्या आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो राज्यभरातून अनेक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते या धोरणाविरोधात एकवटलेले आहेत आणि याचा विरोध करतायत। काय नक्की त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर आम आदमी पक्षाचे सचिव धनंजय शिंदे आहेत। शिंदे सर, काय नक्की तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? स्मार्ट मीटर जे सरकारचा जो उपक्रम आहे हा महाराष्ट्र वीज नियामक मंडळाचे जे काही कायदे कानून आहेत त्यांना बासनात बांधून कुठचीही लोकशाही प्रक्रिया न राबवता विरोधी पक्षाला आणि त्याचबरोबर जनतेला विश्वासात न घेता हा वीज क्षेत्राचं खाजगीकरण करण्याच्या दृष्टीचा ही पहिले पाऊल आहे। आणि या ज्या कंपन्या शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाला मदत करतात, त्यांना डोनेशन देतात। म्हणजे चंदा दो और धंदा दो हे भारतीय जनता पक्षाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। आता ज्या कंपन्यांना हे कंत्राट दिलेलं आहे त्यापैकी कुठचीच कंपनी वीज क्षेत्रात किंवा इलेक्ट्रिक मीटर ऑटोमॅटिक मीटर बनवत नाही। अडाणी काय करतं, अडाणीचा मीटर बनवत नाही। नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ब्रिजेस बांधते। तर ह्या कंपन्यांनी 100, 125, 200 कोटी सरकारला, भाजपला डोनेशन दिलेलं आणि म्हणून त्यांना वीज क्षेत्र आंदोलन देण्याचा हा प्रयत्न आहे सरकारचा। तुम्ही या विरोधात आंदोलन करताय, अनेक संघटना राज्यभर विविध पातळीवर आंदोलन करतायत। समजा ही जो योजना आहे ती रद्द केली नाही तर तुमच्या पक्षाची पुढची भूमिका काय असणार? जोपर्यंत सरकार स्मार्ट मीटरचा अंमलबजावणी मागे घेत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टीचं हे आंदोलन सुरूच राहील। या ठिकाणी आम्ही बेमुदत उपोषणाला बसलो आहेत। तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। आम्ही ही लढाई जनतेच्या दारामध्ये घेऊन जाणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 440 करंट या सरकारला, या स्मार्ट मीटरचा करंट बसणार आहे आणि त्या पद्धतीने आमचं आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाऊ। स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्या विरोधात हे सध्या आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत हे धोरण रद्द करत नाही, योजना रद्द करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन आणि बेमुदत उपोषण असं सुरू राहील असं यांचं म्हणणं आहे। हे आंदोलन पुढे देखील असं तीव्र होईल अशी यांची भूमिका आहे। कॅमेरामॅन अनिलसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।